शरद पवार आणि विकास लवांडेंविरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक झाले। वारकरी संप्रदायातील मंडळींना घुसखोरी म्हटल्याप्रकरणी शरद पवार आणि विकास लवांडे यांनी माफी मागावी अशी मागणी वारकरी संप्रदायाचे प्रवक्ते रामकृष्ण महाराज यांनी केली। माफी न मागितल्यास पंढरपुरात वारकऱ्यांचं मोठं आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला। तर विकास लवांडेंना अटक करण्याची मागणीही केली। माननीय शरद पवार साहेबांनी जे वक्तव्य किंवा लिखाण केलेलं आहे आणि त्यानंतर विकास लवांडे हे त्यांचे कार्यकर्ते यांनी तथाकथित पद्धतीनं वारकरी संप्रदायात घुसखोर म्हणून महाराज मंडळींची मान्यवर महाराज मंडळींची नावं जाहीर केलेली आहेत। या सर्व प्रकारांचा सर्वप्रथम आम्ही या बैठकीत निषेध व्यक्त केलेला आहे। तत्काळ त्या लवांड्यांना अटक करावी आणि जर अटक नाही याच्यावर सुद्धा केली तर याचे तीव्र पडसाद उमटून महाराष्ट्रातले संत मंडळी वारकरी संप्रदाय मंडळी यांचं भव्य दिव्य मोठं आंदोलन पंढरपुरामध्ये येत्या आठवड्यामध्ये करण्याचं आमचं नियोजन आहे। विकास लवांडेंकडून भास्करगिरी महाराजांचा व्हिडिओ ट्विट करत टीका करण्यात आली। आम्ही पुराव्याशिवाय बोलत नाही असं विकास लवांडेंकडून वारकरी संप्रदायाच्या प्रवक्त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले। वारकरी संप्रदायात घुसखोरी होत असल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केला होता। तर गडचिरोलीच्या झिंगानूर भागात पहिल्यांदाच घरापर्यंत टँकरने पाणी पुरवठा। 10 वर्षाचा पाणी प्रश्न असल्यानं TV9 मराठीच्या बातमीची प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली गेली। तिन्ही गावातील 10 बोरवेल दुरुस्त आणि नवीन 2 बोरवेल मंजूर करण्यात आले। खंडित झालेला विद्युत पुरवठाही सुरळीत करण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाचे आदेश आहेत। सध्या इथं लिंगापूर ठोराला 30 कुटुंब आहेत। 30 कुटुंब असल्यामुळे उन्हाळीच्या काळात थोडंसं त्यांना टंचाई असतो, त्यामुळे आम्ही टंचाईच्या काळात लोकांना पाणी देण्यासाठी ट्रॅक्टरने पाणी पुरवठा करत आहोत आणि ही पुरवठा आम्ही पुढील 3 महिन्यापर्यंत लोकांना पाणी पुरवठा करणार आहोत। याची आम्ही सर्व ग्रामपंचायतीमार्फत पुरवठा चालू आहे।